झेलमचा आज कॉलेजचा पहिला दिवस. तिला सर्व तयारी करून देता देता अनन्याची खूप धांदल होत होती. तसं पाहिलं तर झेलमला थोडी चिडच आली होती, पण तिला हेही माहीत होतं की मम्माला कितीही सांगितलं तरी काहीही फरक पडणार नाही. तरीही ती म्हणालीच, मम्मा काय हे, माझा ड्रेस पण तूच काढून देणार आहेस का? म्हणजे तू तो पंजाबी ड्रेस काढून देणार हो ना? अनन्याने तिच्याकडे फक्त हसून पाहिले. झेलमच्या पप्पाजींना म्हणजे कैलासनाथला आपल्या मुलीने कधी कधी पंजाबी ड्रेस देखील घालावा असे वाटत असते. ते त्यांनी कित्येक वेळा अनन्याजवळ बोलून दाखवलेले असते. याची अनन्याला आठवण होते. मम्मा काहीच उत्तर देत नाहीस पाहून झेलमच म्हणाली, हे बघ मम्मा, मी कॉलेजमध्ये अजिबात पंजाबी ड्रेस वगैरे घालून जाणार नाही. आय विल वेअर ओनली जीन्स अँड ट्राउझर्स, आणि त्यावर मस्त वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, टी शर्ट्स आणि स्कर्ट्स. ओके. तिने पटकन जीन्स आणि टी शर्ट चढवला. पायात वेगवेगळ्या रंगाचे बूट घातले. पाठीवर घ्यायची शॅक घेतली. मम्माकडे पाहून जाता जाता म्हणाली, मम्मा मी जाते ग, आणि तू व्यवस्थित जेवून घे, माझी काळजी करत बसू नको. अनन्या विचाराच्या गर्तेतून आणि हॉलमधून गडबडीत बाहेर आली. मुन्ना, अगं डबा घेतलास ना आणि मोबाईल ठेवलास का? झेलम परत फिरली. मम्मा आज पहिला दिवस आहे ना ग, आत कदाचित लवकर सोडतील, मग डब्बा कशाला? आणि मोबाईल ठेवलाय. तू सांगितल्याप्रमाणे ट्रेन मिळाल्यावर आणि कॉलेजला पोहोचल्यावर फोन करेन आणि कॉलेजमध्ये गेल्यावर बंद करेन. अगं मग परत का फिरलीस? अनन्या. झेलम पटकन मम्माच्या पाया पडली. अनन्याच्या डोळ्यात अश्रू तरंगले. ते तसेच राहू देता म्हणाली, बेटा देवाच्या पण पाया पड जा बरं. झेलम पटकन म्हणाली, मम्मा तूच माझ्यासाठी देव आहेस, आणि पटकन घराबाहेर गेलीही. अनन्या आपल्या सुंदर लहानपणापासून लाडाकोडात वाढलेल्या मुलीकडे पाहत राहिली, अगदी तिची पाठमोरी आकृती समोर दिसणाऱ्या गल्लीच्या टोकापर्यंत. आणि तसे पाहत असतानाच तिच्या डोळ्यात अचानक एक धुसर आकृती तयार झाली आणि ती आठवणींच्या वाटेवर चालत चालत खूप खूप वर्ष मागे गेली. अनन्याच्या जन्माचा देखील एक वेगळाच पैलू ती ऐकून होती. तिचे दादा आई सायन कोलीवाडा म्हणजे आत्ताचे JB नगर. दादा अनन्याचे वडील कुटुंबामध्ये व आजूबाजूला सर्वजण त्यांना दादाच म्हणत, म्हणून अनन्या आणि तिची दिदी पण त्यांना दादाच बोलायला लागल्या. दादा म्हणजे नगरपालिकेच्या सरकारी नोकरीत होते. पालिकेतर्फे त्यांना राहायला लहान घर मिळाले होते. त्यावेळच्या प्रतीप्रमाणे दादांचं आणि अनन्याच्या आईचं लग्न लवकर झालं आणि वयाच्या 18व्या वर्षी अनन्याच्या दिदीचा म्हणजे सुकन्याचा जन्म झाला. सुकन्या शिकता शिकता चांगली मोठी झाली. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने परिचारिकेचा कोर्स केला व वयाच्या 17व्या वर्षी ती नोकरी देखील करू लागली. मधल्या काळात दादा आणि आईची 8 अपत्य काही कारणास्तव जगू शकली नाही, पण दादांना एक मुलगा पाहिजे होता, म्हणून त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अनन्याच्या आईला 10व्यांदा गळ घातली. अनन्याची आई 10व्या वेळी गरोदर राहिल्या. त्याचवेळी वयाच्या 18व्या वर्षी दिदीला म्हणजे सुकन्याला एका चांगल्या मुलाने मागणी घातली. सर्व गोष्टी जुळून आल्या आणि दिदी लग्न होऊन आपल्या घरी गेली. आणि मग व्हायचे तेच घडले. दिदीला देखील दिवस जाऊन ती देखील गरोदर राहिली. म्हणजे इकडे आई गरोदर आणि तिकडे मुलगी गरोदर. दिदीनंतर तब्बल 18 वर्षांनी अनन्याचा जन्म झाला. दादा आणि आई दोघेही थोडे हिरमुसले, पण मूल जगले म्हणून आनंदही झाला. इकडे अनन्याच्या जन्मानंतरच 6च महिन्याने दिदीला देखील एक छान मुलगा झाला. तर ही अनन्याच्या जन्माची थोडीशी जगावेगळी जन्मकहाणी. दादांवर त्यांच्या ऑफिसमधील साहेबांचा खूप पगडा होता. दादांनी त्यांना मुलीचं नाव काय ठेवू असं विचारलं. त्यांनीही फार आडेवेडे न घेता सांगितलं, अरे तुझी मूल जगत नव्हती ना, मग या मुलीचं तुझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचं नाव अनन्या ठेव. आणि अनन्याचं नामकरण झालं. अनन्या आई दादांची खूप लाडकी होती. एक तर ती खूप वर्षांनी झाली होती आणि दुसरं म्हणजे दिदी लग्न होऊन सासरी गेली होती. दादा आई आणि अनन्या छोटंसं कुटुंब. दादांचा सरकारी नोकरीचा पगार फार काही नव्हता, पण दिवस मजेत जात होते. दादा अनन्याचे खूप लाड करायचे. तसा त्यांना घरी असा खूप कमी वेळ मिळायचा, पण रविवार मात्र दिवसभर ते अनन्याला खेळवण्यात गुंग असायचे. दिवस भराभर जात होते. अनन्या 5 वर्षाची झाली. दादांनी तिच्यासाठी शाळेची शोधाशोध सुरू झाली. आई म्हणाली देखील, अहो आजूबाजूची सर्व मुलं जवळच्या म्युनिसिपल शाळेत जातात, तिचेच हिचं देखील नाव घाला, कशाला इतकी शोधाशोध करताय? पण दादांनी या कारणाने ऐकलं आणि त्या कारणांनी सोडून दिलं. शेवटी साहेबांच्या ओळखीने चालत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध अशा सरस्वती विद्यालयात अनन्याचं नाव दाखल केलं गेलं. दादा आईंना खूप आनंद झाला. दादांना थोडा जास्तच, कारण आजूबाजूची सर्व मुलं सरकारी शाळेत जात होती. दादा स्वतः फक्त 7वी पर्यंत शिकले होते. सरकारी नोकरीत सतत साहेबांच्या सानिध्यात
राहिल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले होते. दादा सर्वांना अतिशय आनंदाने अनन्याच्या शाळेविषयी सांगायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वप्न तरंगायची. अनन्या शाळेत जायला लागली तेव्हा दादांनी नुकतीच 50शी ओलांडली होती. शिशुवर्ग पहिली झाली आणि आता दादांची लाडकी अनन्या दुसरीत जायला लागली. आताशा दादांची तब्येत वरचेवर बिघडत होती. जवळजवळ दिवसातले 14-15 तास काम त्यांना खूप त्रासदायक होत होते. पण दादांनी कधी तब्येतीकडे लक्ष दिले नाही. मग सतत खोकला, ताप येणे चालू झाले. तेव्हा कुठे त्यांनी डॉक्टरांकडे जायचे ठरवले. तोपर्यंत उशीर झाला होता. दादांच्या थुंकीतून रक्त पडू लागले होते. दादांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगण्यात आलं. अनन्याच्या आईची आता खूपच धावपळ सुरू झाली. दुसरीकडे पैशांची ओढाताण सुरू झाली. आईने आणि दीदीने आपल्या परीने जेवढं जमेल ते सर्व केलं आणि एके दिवशी शाळेचा वर्ग चालू असताना अचानक अनन्याला न्यायला त्यांच्या बाजूस राहणारे साने काका आले. अनन्या आपल्या इमारतीजवळ आली तेव्हा तिथे खूप गर्दी जमल्याचं तिला अंदुकसं आठवत होतं. गर्दीतून वाट काढत ती कशीबशी घरात पोचली. घरात सर्वजण रडत होते. आई, दीदी, जिजू, कधीतरी येणारे दूरचे नातेवाईक, बाबांचे मित्र सर्वच अश्रू ढाळीत होते. आईला आणि दीदीला रडताना बघून अनन्यालाही रडू आले. तेवढ्यात तिचे लक्ष दादांकडे गेले. ते खाली शांतपणे झोपले होते. थोड्या वेळाने अजून काही लोक जमल्यावर बाकीचे सोपस्कार आटपून बाबांना उचलून गॅलरीतल्या बांबूंनी बनवलेल्या चटईवर ठेवले. अजून थोडा वेळ जातच त्यांना उचलून नेण्यात आले. त्यावेळी आई व ताई खूप जोरजोरात रडल्या. मग अनन्यालाही रडू आले. दादांवर असलेल्या अतीव प्रेमामुळे की काय या गोष्टी तिला बऱ्यापैकी आठवत होत्या. दादा गेल्यावर आईवर जणू आभाळच कोसळले. दादांच्या पगारात घर व्यवस्थित चालू होते, पण शिल्लक किंवा गुंतवणूक अशी काही होत नव्हती. त्यामुळे 4-5 महिने कसे तरी निभवता येण्यासारखे होते. आईचाही स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता. तिने कधी दीदीकडे काही मागितल्याचे किंवा तिची मदत घेतल्याचे देखील आठवत नव्हते. तशी दीदी आणि जिजू अधेमध्ये येऊन विचारपूस करून जायचे, पण तेवढ्याच तेवढे. तसा दीदीचा स्वभाव शांत आणि आत्मकेंद्रिक होता. आपण भले आपलं जग भलं. नातेवाईक असे जास्तच नव्हते. 15-1 दिवसांनी दादांचे साहेब, जाधव साहेब घरी भेटायला आले. त्यांनी आईची आणि अनन्याची विचारपूस केली. ऑफिसमध्ये येऊन काही कागदपत्रांवर सह्या करून जाण्यासाठी सांगितले, जेणेकरून दादांचा भविष्य निधी व काही पैसे लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल असं ते म्हणाले. जाता जाता त्यांनी आईला विचारलं की आता पुढं काय आणि कसं करायचं ठरवलं आहे ते. आई त्यांना म्हणाली, मी बाई माणूस, घरदार सोडून बाहेर कधी गेले नाही, पण आता घरात बसून जमणार नाही. काहीतरी करावंच लागेल. साहेब, तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. अनन्याचे दादा नेहमी तुमचेच नाव घ्यायचे. तुमचा खूप मोठा आधार होता त्यांना. तुम्ही या 15 दिवसांनी पाहूया काय मार्ग सुचतो का ते, असं म्हणून जाधव साहेब निघून गेले. आई जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 15 दिवसांनी त्यांना भेटायला गेली. परतून आली तेव्हा चेहऱ्यावरची दुःखाची छटा काहीशी कमी झाली होती. दादांचा भविष्यनिधी व इतर काही पैसे पुढील महिन्याभरात मिळणार होतेच, पण त्याही पुढे जाऊन जाधव साहेबांनी आईसाठी अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळवण्यासंदर्भात मोठ्या साहेबांकडे शब्द टाकला होता. त्यासाठी लागणारे अर्ज देखील जाधव साहेबांनी हातोहात भरून घेतले होते. त्यावेळी सरकारी नोकरी तशी सोय होती. यामध्ये एकच अडचण होती, ती म्हणजे आईच्या शिक्षणाची. त्यामुळे आईला नोकरी मिळालीच तर ती चतुर्थ श्रेणीच्या सर्वात खालच्या थरातील असणार होती. पुढे 10-12 दिवसांनी दादांच्या ऑफिसमधून जाधव साहेबांचा निरोप घेऊन शिपाई आला. 4 दिवसांनी आई काही कागदपत्रे व तिचा फोटो घेऊन साहेबांना भेटायला गेली. साहेबांनी तिला ऑफिसमधल्या दुसऱ्या एका साहेबांबरोबर मुख्यालयात जाऊन यायला सांगितले. तिथे गेल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आईने त्यांना सर्व कागदपत्री व आपला फोटो दिला. काही जबाब घेतले आणि परत जायला सांगितले. आई तशीच घरी न येता पुन्हा जाधव साहेबांना भेटून आली. जाधव साहेबांनी तिला आश्वासन दिलं की तिच्या नोकरीचं काम होणारच होणार, फक्त काही सरकारी सोपस्कार बाकी आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल. ते म्हणाले की मी यात जातीने लक्ष देतोय. आईच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं आणि ती निश्चितपणे घरी आली. अनन्याचा रोजचा दिनकर्म चालू होता, पण तिला दादांची खूप खूप आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळी उशिरा दादा यायचे व आल्याबरोबर आपल्या लाडक्या अनन्याशी गप्पा मारायचे. कधी कधी ते खाऊ देखील आणायचे. असेच 3-4 महिने निघून गेले आणि पुन्हा एकदा जाधव साहेबांचा निरोप घेऊन शिपाई घरी येऊन गेला. आई दुसऱ्याच दिवशी जाधव साहेबांना भेटायला गेली. यावेळी जाधव साहेब स्वतः तिच्याबरोबर मुख्यालयात आले. तिथे तिला नोकरी ठेवल्याचे पत्र देण्यात आले. सर्वांच्या देखत आईने जाधव साहेबांचे पाय धरले. जाधव साहेबांना संकोचल्यासारखे झाले. ते म्हणाले देखील, अहो अनगाबाई, हे काय, असं नसतं करायचं. आई त्यावर म्हणाली, साहेब, तुमच्यामुळेच ही नोकरी मला मिळाली, नाहीतर मी आणि माझी मुलगी उघड्यावर पडलो असतो. तुमच्या रूपात आमच्यासाठी देव धावून आला. डोंगरा एवढे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत.
जाधव साहेबांना खूप अवघडल्यासारखं झालं. ते म्हणाले, बाई, तुमच्या कामाचं स्वरूप तुम्हाला माहीत आहे का? कारण तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आयाचं काम दिलं गेलं आहे. चांगली गोष्ट एकच आहे की ते हॉस्पिटल तुमच्या घरापासून अवघ्या 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्हीही बचत होईल. आई त्यांना उत्तरादाखल म्हणाली, साहेब, कोणतंही काम मी मनापासून करेन. कोणालाही तक्रार करायला जागा ठेवणार नाही. अशा प्रकारे आई जवळच्याच बाई जेरीबाई ठाकरसी रुग्णालयात रुजू झाली. तिला तिन्ही पाळ्यांना जावे लागणार होते. त्यामुळे आता मोठा प्रश्न होता तो म्हणजे अनन्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीला जाताना ठेवायचे कुठे किंवा तिचा सांभाळ कोण करणार. पण तो प्रश्नही शेजारच्या साने काकूंनी सोडवला व अनन्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आई आता निश्चितपणे नोकरीवर जायला लागली. तिच्या कामसू वृत्तीमुळे व शांत स्वभावामुळे तिने आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करून घेतली. काही महिन्यानंतर तिची रात्रपाळी देखील कमी झाली. दिवस, महिने, वर्ष पुढे पुढे जात होती. आई, घरकाम, अनन्याचा सांभाळ आणि तिची नोकरी यात पूर्णपणे बुडून गेली होती. त्यामुळे की काय दादांच्या जाण्याची सल तिच्या मनात खोलवर दबून गेला होता. पण अनन्याला दादांची न चुकता आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळ झाल्यावर खूपच. दादा जेव्हा केव्हा थोडे लवकर येत तेव्हा तिच्याशी खूप वेळ खेळत व गप्पा मारत. त्यामुळे मुळातच कमी बोलणारी अनन्या जास्त सबोल झाली. आपला जास्तीत जास्त वेळ ती मासिके वाचणे व साने काकूंनी सांगितलेली छोटी छोटी कामे करण्यात घालवू लागली. अनन्याचे शिक्षण यथातथात चालू होते. ती न चुकता पास होता पुढील वर्गात जात होती. ती आता 8वीच्या वर्गात जायला लागली. वयाबरोबर तिच्या शरीराच्या उभारांनी देखील आकार घ्यायला सुरुवात केला होता. आधीच वयापेक्षा थोडी मोठी वाटणारी अनन्या चांगलीच उठून दिसायला लागली. आताशी तिला साने काकूंना देखील राहू नये असं वाटू लागलं होतं, कारण ती स्वतःला सांभाळायला शिकू पाहत होती. अशातच एके दिवशी ती घटना घडली. साने काकूंचा एकुलता एक मुलगा राजेश वयात आला होता. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. तो तसा घरात कमीच असे. केव्हा तरी जाता येता अनन्याची मस्करी करीत असे. अनन्या देखील त्याला केव्हा केव्हा प्रतिउत्तरादाखल चिडवत असे. त्या दिवशी राजेश अचानकपणे लवकरच घरी आला. साने काका काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साने काकू बाजारात गेल्या होत्या. राजेशने आल्याबरोबर कपडे बदलले. अनन्या त्यावेळी त्याच्याकडेच बाहेरच्या खोलीत मासिक वाचत बसली होती. राजेश बाहेर येऊन तिच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता त्याने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. पण तसे करताना त्याच्या हातांचा स्पर्श सर्व अंगावरून होऊ लागला. अनन्याला त्याचा तो स्पर्श वेगळा जाणवला. तिने त्याला लागलीच सुनावले, राजेश दादा, अशी अंगाची मस्करी मी खपवून घेणार नाही आणि यापुढे जर असं वागलास तर काका काकूंना तुझं नाव सांगेन. हे ऐकल्यावर राजेश खजील होऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अनन्याने आईला सांगून टाकलं, आई, मी आता मोठी झाली आहे आणि स्वतःला चांगलं सांभाळू शकते आणि बाहेर थोडंच कुठं जायचं आहे. साने काकूंकडे जशी बसते, अभ्यास करते, तसेच आपल्या घरात देखील करेन. तू सांग साने काकूंना की आजपासून मी घरीच थांबेन. आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अनन्या, तसं नसतं बाळा. दिवसाचं ठीक आहे, पण माझी रात्रपाळी असेल त्याचं काय? अगं आई, आताशी तुला रात्रपाळी कच्चितच असते आणि असली म्हणून काय झालं, मी झोपेन ना एकटीच. मी नाही घाबरत कोणाला. आणि हो आई, इतके दिवस माझ्यासाठी त्यांनी त्रास सहन केला ना, मग अजून किती त्रास द्यायचा त्यांना? ते काही नाही, तू आजच सांग काकूंना. बरं बाई, तसं तर तसं होऊ दे तुझ्या मनासारखं. नाहीतरी तू आता जाणती होत चाललीस. तुला सुद्धा खंबीरपणे या जगात वावरण्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे. पण आजचा दिवस तू जा त्यांच्याकडे, नाहीतर त्यांना असं तडकाफडकी सांगितलेलं नाही पटणार आणि उगाचच गैरसमज होतील. मी बोलेन आजच काकूंची. पण बेटा, त्यांचे हे उपकार नाही हो विसरायचे कधी. आईने अनन्याला समजावले. नाही ग आई, काकूंना कसे विसरेन मी? ती माझी दुसरी साही आहे, हो की नाही? आईने आपल्या समंजस मुलीकडे कौतुकाने पाहिले. त्या दिवशी ती साने काकूंकडे राहिली. आईने जाताना साने काकूंना पटेल अशा शब्दात समजावून सांगितले. त्याचबरोबर तिच्याकडे आणि घरावर लक्ष देखील ठेवायला विनंती केली. काकू म्हणाल्या देखील, माझी पोर आहे ती, इथे राहिली काय आणि बाजूच्या घरी राहिली काय? माझी नजर तिच्यावर असणारच आहे. तुम्ही काही काळजी करू नका. त्या दिवशी देखील राजेश नेहमीपेक्षा लवकरच घरी आला. तो आल्याबरोबर अनन्याला थोडं आक्रसल्यासारखं झालं. तो हातपाय धुवून लगेचच बाहेर आला. साने काकू किचनमध्ये काम करत होत्या. राजेश अनन्याजवळ आला. अनन्या खाली मान करून बसली होती. राजेशने तिला हाक मारली, नानू. राजेश दादा तिला अशीच हाक मारायचा. नानू, आय एम सॉरी नानू, मला माफ कर.
काल माझ्या हातून चूक घडली. आपल्यातील असलेल्या हळूवार आणि पवित्र नात्याचा मला काल विसर पडला. पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही. राजेशचे डोळे भरून आले होते. त्या डोळ्यांमध्ये पश्चाताप पूर्णपणे दिसत होता. मी तुला माफ करायचा प्रश्नच येत नाही दादा. तू माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप मोठा आहेस. आणि राहिला प्रश्न पुढे अशी चूक घडण्याचा, ते तर आता शक्य नाही, कारण मी उद्यापासून माझ्याच घरी थांबणार आहे, अनन्या शांतपणे म्हणाली. दुसऱ्या दिवसापासून अनन्या आपल्याच घरी थांबू लागली. अगदी आईची रात्रपाळी असेल तेव्हा देखील तिच्या आईने तिला कोणाशी कसं वागावं, बोलावं, कोण आल्यावर दरवाजा उघडावा किंवा उघडू नये हे सर्व समजावून सांगितले होते. आता अनन्या आईला घरकामात आणि स्वयंपाक बनवण्यात मदत करू लागली. काही महिन्यातच ती पूर्ण स्वयंपाक बनवण्यास शिकली. आईला आता तेवढाच आराम मिळू लागला. मधील काळात आईने पुढील राहण्याची तजवीज म्हणून दादांच्या भविष्य निधीतून तसेच काही दागिने मोडून पैसे एकत्र करून जवळच एका दुमजली चाळीमध्ये घर घेऊन ठेवले होते. त्या कामी जाधवसाहेब, जिजू आणि साने काकूंनी तिला खूप मदत केली होती. आईने आता ठरवले होते की अनन्याची 8वीची परीक्षा झाल्यावर तिकडे राहायला जायचे म्हणून. त्याप्रमाणे अनन्याची परीक्षा आटोपल्याबरोबर आईने जिजू आणि साने काकांच्या मदतीने सर्व सामान वगैरे नवीन जागेत हलवून घेतले. या कामी राजेशने देखील खूप धावपळ केली. त्यावेळी साने काकूंना, आईला आणि अनन्याला खूप गहिवरून आले. निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणावले होते. शेवटी अनन्याच म्हणाली, काकू, अहो आम्ही कुठं लांब जात नाही आहोत. एक हाक दिली तर तुमची नानू चटकन धावत येईल. पण असं म्हणताना देखील अनन्याच्या नकळत तिचा कंठ दाटून आला. तसं पाहिलं तर ते खरंच होतं. अनन्याचं नवीन घर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. त्यामुळे की काय त्यांना काही परकेपणा असा जाणवलाच नाही. नाही म्हणायला नवीन शेजार असा असेल ते काही दिवसात समजणार होते. नवीन घराच्या आवराआवरीसाठी आईने 10 दिवस सुट्टी काढली होती. ती हा म्हणता संपली. आई पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाली आणि अनन्या एकटी. आता ती आपला जास्तीत जास्त वेळ पुस्तके, मासिक वाचण्यात आणि रेडिओवरील गाणी ऐकण्यात घालवू लागली. केव्हा तरी 2-3 दिवसांनी साने काकूंना भेटून येत असे. नवीन घरी येऊन 25-1 दिवस झाले असतील. आई दुसऱ्या पाळीला गेली होती. दुसरी पाळी 10 वाजता सुटे आणि आई चालत चालत 20 मिनिटात घरी पोचे. त्या दिवशी अनन्या अशीच आईची वाट पाहत बसली होती. 11 वाजत आले तरी आई आली नाही म्हणून तिला थोडी काळजी वाटू लागली. तसा कधी कधी तिला उशीर होत असे. अजून 10-15 मिनिटे वाट पाहून तिने साने काकूंकडे जायचे ठरवले. तेवढ्यात एक गृहस्थ धावत धावत त्यांचा पत्ता शोधत त्यांच्या घरी आला. त्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. बाकी तो काही सांगण्यास तयार नव्हता. तो अनन्याच्या अजिबात ओळखीचा नव्हता. त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे अनन्या त्याला म्हणाली, आपण आधी येथे जवळच आमच्या काकू राहतात, त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण बरोबर घेऊ. त्याप्रमाणे अनन्या प्रथम त्या माणसाबरोबर साने काकूंकडे गेली. तेथून त्यांच्याबरोबर साने काका आणि राजेश देखील आले. साने काकांनी खोदून विचारल्यावर त्या माणसाने चालता चालता सांगितले. अनन्याची आई नेहमीप्रमाणे 10 वाजता सुटली. हॉस्पिटलच्या समोरून रस्ता ओलांडताना एका वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांना जोराची धडक मारली आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलच्या समोरच अपघात झाल्याने त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि निरोप द्यायचं काम त्या माणसावर आलं. तो तिथेच नोकरीस होता. त्यानं हेही सांगितलं की अनन्याच्या मोठ्या बहिणीला सुद्धा बोलवायला माणूस पाठवला आहे. हे ऐकल्याबरोबर अनन्याला सर्व विश्व फिरल्याचा भास झाला. तिची पावलं जिद्दीने आणि वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने पडू लागली. तिच्या अगोदरच तिथे दीदी आणि जिजू आले होते. आईच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी जिजूंना सांगितले की ते कोणत्याही औषधांना प्रतिक्रिया देत नाही आणि आता सर्व भरवसा पूर्णपणे देवावर आहे. हे ऐकल्यावर अनन्या तीरासारखी आईच्या बेडकडे धावली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या, पण तोंडावाटे अजिबात आवाज येत नव्हता. ती आपल्या आईकडे असह्य नजरेने पाहत होती. सर्व लोक शांतपणे एकटक आईकडे पाहत होते. जवळजवळ तासाभराने आई डोळे उघडल्यासारखे केले. तिने नजरेनेच दीदी आणि अनन्याकडे पाहिले. पुन्हा दीदीकडे आर्त नजरेने पाहत असतानाच तिने आपले प्राण सोडले. आता मात्र अनन्याने जीव फोडून टाकेल असा हंबरडा फोडला. तिचं एकुलते एक असं माणूस, तिची आई देखील या जगातून निघून गेली होती. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ती अनाथ, पोरकी आणि सर्वस्वी एकटी झाली होती. काही गेल्या आई गेल्याची वस्तुस्थिती अनन्यासाठीला स्वीकारताच येत नव्हती. तिची आई तिच्यासाठी फक्त आईच नव्हती, तर ती तिची आई, बाबा, मैत्रीण सर्व काही होती. त्यापेक्षा ती जास्त भयानक जाणीव तिला एकाकीपणाची होत होती आणि त्या जाणीवेने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिने अन्न पाणी जवळजवळ वर्ज केले होते आणि तिच्या डोळ्यातून पुढील 10-12 दिवस सतत पाणी ओसांडत होते. साने काकू आणि दीदीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
साने काकू तिला म्हणाल्या देखील, नानू बेटा, अगं मी आहे ना तुझी दुसरी आई, तू माझ्याकडेच राहा. जीवात जीव असेपर्यंत मी तुला कधी अंतर देणार नाही. जसा राजेश माझा मुलगा तशी तू माझी मुलगी. हे ऐकून अनन्याला खूप मोठा उमाळा फुटला आणि ती काकूंच्या गळ्यात गळा घालून हमसून हमसून रडू लागली. या गोष्टीला 12-15 दिवस झाले. दीदी एवढे दिवस अनन्याबरोबरच होती. रात्री साने काकू येत असत. 15व्या दिवशी रात्री काकू आल्यावर काकूनीच विषय काढला. सुकन्या, आता तू तरी किती दिवस इथे काढणार? तुझी सुद्धा नोकरी आहे, घर कुटुंब आहे. अनन्या तयार असेल तर ती आमच्या बरोबरच राहील. तेव्हा तिच्याशी बोलून काय ते ठरवूया. नाही काकू, तसं नको. अनन्या माझी सख्खी बहीण आहे, ती माझ्याबरोबरच राहील. मी बोलेन तिच्या जिजूशी. आणि हो, अनन्या जरी तुमच्याकडे राहायचं ठरवलं तर लोक काय म्हणतील? ते तर आम्हालाच दोष देतील ना. मी उद्याच तिच्याशी बोलून कदाचित उद्याच आम्ही आमच्या घरी जाऊ. तुम्ही सुद्धा येत जा आम्हाला भेटायला अधूनमधून, दीदी म्हणाली. दुसऱ्या दिवशी दीदी अनन्याला म्हणाली, नन्या, मला आता इथे थांबणे शक्य नाही. अमोघ आणि अमोलची शाळा, माझी नोकरी आणि त्यांच्या जेवणाचं एवढं सर्व इथे राहून करणं शक्य नाही. तेव्हा तू आजपासून आमच्याबरोबरच राहा. आपण आजच तिकडे जाऊया. अनन्या काही विचारच करू शकत नव्हती व तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनन्या दीदीच्या घरी राहायला आली. तिच्या मनाची खूपच घालमेल चालली होती. एकीकडे पूर्णपणे एकटेपणा, भविष्यात पुढे काय याचा काहीच ठाव ठिकाणा नाही. दीदीकडे राहण्याचा परकेपणा, तिच्यावर आपला विनाकारण पडलेला बोजा, हे सर्व विचार तिच्या डोक्यात काहूर माजवत होते. तशी दीदीकडे ती केव्हा तरी येऊन जाऊन असे, पण आतापर्यंत कधी राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याचं हेही कारण असेल की दीदी त्यांच्यापासून जवळच राहायला होती. अनन्याच्या घरी इनमिन 3 व नंतर 2च माणूस होती. इथे तर तिला एकदम मोठ्या कुटुंबात आल्यासारखं वाटलं. दीदी, जिजू आणि त्यांची 2 मोठी मुलं, अमोघ आणि अमोल व जिजूंची आई, अशी एकूण 5 माणसं. आणि त्यात अनन्या 6वी. अनन्याला पहिला महिनाभर खूपच त्रासदायक गेला. आई गेल्याचं दुःख, परकेपणा यात तिची कुचंबना होत होती. त्यात घरी बोला चालायला संध्याकाळी उशिरापर्यंत कोणीच नसे, फक्त एका मोठ्या बाईशिवाय. जिजूंच्या आईंना जिजू सोडून सर्व मोठ्या बाई असंच हाक मारत, अगदी दीदी सुद्धा. का कोणास ठाऊक, पण मोठ्या बाई अनन्याशी तुटकपणे वागत. अनन्याला या महिन्याभरात कित्येक वेळा वाटून गेलं की दीदीला सांगून साने काकूंकडे राहायला जावे, पण तिला बोलायची हिंमतच झाली नाही. पुढील 15 दिवस अनन्याची शाळा सुरू झाली. दीदीच्या घरापासून अनन्याची शाळा चालत जाण्याच्या अंतरावरच, पण पूर्वीच्या घरापेक्षा लांब होती. अमोघ आणि अमोलची शाळा सुद्धा सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाली. अमोघ 10वीत तर अमोल 7वीत होता. ते दोघंही जवळच्याच इंग्रजी शाळेत होते. हळूहळू अमोघ, अमोल आणि अनन्याची चांगली गट्टी जमली. अमोघ तिला चिडवायला तर अमोल सतत तिच्या मागे मागे असायचा. अनन्या आता हळूहळू रुळू लागली होती. नव्हे, तिला रुळणे भागच होते. आता ती दीदीला एका एका कामात मदत करू लागली व आपल्या अभ्यासावर देखील लक्ष देऊ लागली. दीदी नोकरीला गेल्यावर तिला सर्व कामे करणे भाग होते. त्यात मोठ्या बाईंचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. असं करता करता घरातील सर्व कामे ती आता करू लागली होती. दीदी तिला तसं पाहिलं तर तू हे काम करच असं काही सांगत नव्हती, पण त्याचबरोबर तू हे सर्व करत बसू नकोस असं देखील सांगत नव्हती. अनन्याने प्राप्त परिस्थिती ओळखून सर्व काही करायचे ठरवले होते. अनन्या कशी तरी 9वी पास झाली. अमोघ बऱ्यापैकी मार्काने पास होऊन कॉलेजला जायला लागला. अनन्याचे आता 10वीचं महत्त्वाचं वर्ष सुरू झाले. कामाच्या व्यापात आणि विशेष करून एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिचा अभ्यासातील रस नाहीसा झाला होता. ती स्वतःला अतिशय एकाकी व एकटी समजू लागली. त्यामुळे होऊ नये तेच झाले. 10वी ती नापास झाली. जिजू आणि अमोघने तिला दिलासा देऊन सांगितले देखील, तू पुन्हा जोरात तयारी करून 10वी दे म्हणून, पण अनन्या त्यावर काही बोलली नाही. आता दिवसभर काम करणे, दुपारी आराम करणे किंवा रेडिओ ऐकणे हा तिचा दिनक्रम होऊन गेला. एकदा जिजू दुपारी 3-4च्या सुमारास घरी आले. त्यावेळी अनन्या आळसावून एकटक शून्यात नजर लावून बसली होती. जिजूंनी तिला जवळ बसवून विचारपूस केली. तिला सल्ला दिला की तिने फावल्या वेळात कोणता तरी कोर्स करावा. अनन्या देखील त्या गोष्टीचा विचार करू लागली. तिला लहानपणापासून वेगवेगळ्या कपड्यांच्या डिझाईनचे खूप आकर्षण आणि अप्रूप वाटे. तिने विचार केला, आपण दीदीला विचारून टेलरिंग डिझायनिंग शिकावे. अशा प्रकारे ती दुपारी टेलरिंग क्लासला जाऊ लागली. टेलरिंग क्लास सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 1 तास असे. त्यासाठी तिला बसने जवळजवळ 20-1 मिनिटे प्रवास करावा लागे. 3-4 दिवस झाले आणि एके दिवशी तिला एका तरुण स्त्रीने विचारले,
तुम्ही प्रतीक्षानगरमध्ये राहता ना? मी दररोज तुम्हाला बसने येताना पाहते. मी देखील जवळच गुरु गोविंद कॉलनीत राहते. अनन्याने तिला होकार दिला. पुढे तीच म्हणाली, माझं नाव प्रीत कौर. आजपासून आपण एकत्र येऊ जाऊया, म्हणजे सोबत होईल आणि गप्पा देखील मारता येतील. अनन्याला थोडं अवघडल्यासारखं झालं. ती मानेनेच हो म्हणाली. तिला पहिली मैत्रीण मिळाली. त्या दोघी दररोज एकत्र जाऊ येऊ लागल्या. प्रीत कौर 19 वर्षाची होती. 6 महिन्यांपूर्वी ती लग्न होऊन उल्हासनगरहून GTB नगरला आली होती. बघता बघता दोघींची मैत्री घट्ट झाली. बसच्या प्रवासामध्ये दोघींच्या एकमेकांच्या आयुष्याबद्दल, सुखदुःखाबद्दल देवाणघेवाण झाली आणि त्या मानाने अजून जवळ आल्या. एके दिवशी प्रीतने अनन्याला आपल्या घरी एका कार्यक्रमाला बोलवले. सणावाराचे दिवस होते. त्यातलाच एक सण साजरा करण्यासाठी खास मैत्रीण म्हणून प्रीतने तिला आमंत्रण दिले. अनन्या शोधत शोधत तिच्या इमारतीजवळ गेली व खात्री करण्यासाठी तिने जवळूनच जाणाऱ्या एका तरुण मुलाला पत्ता विचारला. त्याने देखील मी तिकडेच चाललोय, तुम्ही माझ्याबरोबर या असे तिला सांगितले. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर त्याने एका घराच्या दरवाजासमोर उभे राहून सांगितले, भाभीजी देखो कोई आपको मिलने आया है. प्रीत बाहेर आली आणि हसून तिचे स्वागत करून ती म्हणाली, नन्या, तू तर घरच्या माणसाची सोबत घेऊनच आलीस. हा माझा धाकटा धीर कैलाशनाथ. अनन्याने त्याला नमस्कार म्हटले. ही होती अनन्या व नाथची पहिली ओळख. त्या संध्याकाळी व रात्री उशिरापर्यंत प्रीतच्या घरी खूप मौजमस्त्या चालू होती. अनन्या परकेपराने पाहत होती. प्रीत अधूनमधून तिला बळेबळे खेळण्यात, थट्टा मस्करी करण्यात ओढून घेत होती. तेवढ्या वेळात तिच्या लक्षात आलं की कैलासनाथ तिच्याकडे बराच वेळ पाहत होता. जवळजवळ 9 वाजत आले तेव्हा अनन्या जाण्यासाठी निघाली, पण प्रीत तिला सोडेनास. ती म्हणाली, अरे तू पंजाबच्या सणाला आली आहेस. आत्ता तर सुरुवात झाली आहे. पुढे पुढे बघ काय मज्जा असते ती. अगं प्रीत, खूप रात्र झाली, आता मला जायला पाहिजे. अनन्याची घालमेल ओळखून प्रीत म्हणाली, आता फक्त तासभर थांब, मग मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर तू जेव आणि तुला नाच सोडून येईल, ओके? अनन्याला नाही म्हणवले नाही. त्यानंतर तिला कैलाशनाथ घरापर्यंत सोडायला आला. वाटेत त्याने तिला काही जुजबी प्रश्न विचारले. त्याच्या विचारण्यात एक प्रकारची अधीरता होती. तिने जेवढ्यास तेवढी उत्तरे दिली. आपल्या घराजवळ येताच आभार मानून तिने त्याचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी क्लास करून येताना प्रीत आणि अनन्या गप्पा मारत येत होते, पण प्रीत थोडी गंभीर होती. अनन्याने तिला याबद्दल 2-3 वेळा विचारल्यावर प्रीत म्हणाली, नन्या, खरं म्हणजे तुला कसं सांगू, असं झालंय, विचित्र पेच पडलाय मला. अगं सांग तर खरं काय झालंय ते. हा आता तुझा अत्यंत खाजगी प्रश्न असेल तर गोष्ट वेगळी. नन्या, माझ्या बाबतीत काही नाही. जे काही आहे ते तुझ्याशी संबंधित आहे. त्यामुळे माझी अशी कोंडी झालीये. प्रीत, माझ्या संबंधित असेल तर मग तुला सांगावेच लागेल. त्याशिवाय ती कोंडी सुटणार कशी? अनन्या. तरी देखील प्रीत पुढे काही बोलेना. तेव्हा अनन्याच म्हणाली, हे बघ प्रीत, आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत ना, मग त्यात काय एवढं? आणि मला सांगितलेलं आवडलं नाही तर राग नाही येणार. माझं काही चुकलं असेल तर मी त्यावर विचार करेन आणि पुन्हा ती चूक होऊ देणार नाही, समजलं? अनन्या, अगं तुझी काहीच चूक नाही. तसं पाहिलं तर चूक कोणाचीच नाही. चूक असेल तर ती तारुण्याची, तरुण वयाची. प्रीत, ए बाई, असं कोड्यात बोलू नको. काय असेल ते लवकर सांग. अनन्या, हे बघ, काल तुला घरी सोडायला आलेला मुलगा तुला आठवतो? प्रीत, हो, तूच तर त्याला सांगितलं होतंस ना मला सोडून यायला. अनन्या, हो, तोच माझा धाकटा धीर आहे आणि तुला पाहताच तो तुझ्या प्रेमात पडलाय. असं बोलून प्रीत अनन्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली, पण अनन्या अतिशय शांत होती. मग प्रीतच पुढे म्हणाली, त्याने मला चक्क सांगितलं की अनन्या मला खूप आवडली आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच. एवढे बोलून प्रीत गप्प झाली आणि ती अनन्याची प्रतिक्रिया पाहू लागली. अनन्या शांत होती. नन्या, तू काहीच का बोलत नाहीस? प्रीत, अनन्या शांतच. मला माहीत आहे अनन्या, कैलासनाथ तुझ्या पुढे दिसण्यापासून सर्व बाबतीत डावा आहे, पण तो मनाने अतिशय चांगला आणि प्रेमळ आहे. म्हणजे मी तुला काहीच सुचवत नाहीये. तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे. मला एकाच गोष्टीचा आनंद होईल, तो म्हणजे माझी खास मैत्रीण माझी जाऊ होईल. बघ, तू विचार कर आणि तुला नाथबद्दल जी काही माहिती हवी असेल ती मला विचार. प्रीत, त्या दिवशी अनन्या एका वेगळ्या आणि विचित्र मनस्थितीत घरी गेली. तिला समजेना हे काय चाललंय.
काल ती मैत्रिणीकडे जाते काय, तिचा धीर तिथे तिला पाहतो काय, घरी सोबत म्हणून सोडायला येतो काय, एवढ्या वेळात ती त्याला आवडते काय आणि तिची मैत्रीण तिला त्याच्याबरोबर लग्नासाठी म्हणून सुचवते काय. तिच्यासाठी सर्वच गोंधळून टाकणारे होते. एकतर ती नुकतीच तारुण्यात प्रवेश करत होती आणि स्वतःबद्दल तिने अशा प्रकारे काही विचारच केला नव्हता. पण आज तिने संपूर्ण रात्रभर काही विचार करून ठेवला व पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी तिने प्रीतला सांगितले की तिने उद्या अनन्याच्या घरी दुपारी क्लासला जायच्या आधी लवकर यायचे, तिला हवी असलेली माहिती द्यायची आणि नंतर दोघींनी क्लासला जायचे. ठरल्याप्रमाणे प्रीत अनन्याच्या घरी आली. अनन्यानी काहीही आवडेओढे न घेता सरळ विषयाला हात घातला आणि प्रीतला तिच्या दिराबद्दल सर्व खरी आणि पूर्ण माहिती सांगण्यास सांगितले. प्रीतने तिला सर्व माहिती पुरवली. ती अशी: नाथ 21 वर्षांचा आहे. त्याचं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे. घरच्या व्यवसायात अधूनमधून लक्ष घालत असतो, पण त्याला स्वतःचा असा काही व्यवसाय करायचा आहे. त्याला नोकरी करण्यात अजिबात रस नाही. सध्या तो एक लॉटरी सेंटर चालवण्याच्या गडबडीत आहे. सध्याला त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन असे नाही, पण कधी कधी पान खातो. स्वभावाने थोडा मुडी आहे, पण चांगला आहे. दुसऱ्यांना मदत करण्यात त्याला आनंद मिळतो. अनन्याने ते सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि ती दोघीही क्लासला निघाल्या. प्रीतने देखील तिला कोणतीही प्रतिक्रिया विचारली नाही. त्या जशा शांतपणे क्लासला गेल्या तशा परत आल्या. त्या रात्री अनन्याने एक ठोस निर्णय घेतला. तिने दुसऱ्या दिवशी प्रीतला सांगितले, मला तुझ्या दिरास म्हणजे कैलासनाथशी बोलायचे आहे. प्रीत तिच्या या अचानक बोलण्याने चपापली. म्हणाली, नन्या, तुला काय वाटतं ते मला सांग. अजून काही माहिती हवे असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला विचार. मला वाटलंच तू चपापशील म्हणून. माझी देखील अशीच अवस्था झाली होती. तू मला विचारलंस तेव्हा. ते ठीक आहे, मला कैलासनाथशी बोलायचं आहे. अनन्या: ठीक आहे, मी उद्या त्याच्याशी बोलते. मग तुम्ही दोघं एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये भेटा. प्रीत: नाही प्रीत, हॉटेलमध्ये नाही, तुमच्या घरी, आणि ते देखील तू आणि मा असताना. अनन्या: 4 दिवसानंतर त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. त्याप्रमाणे अनन्या प्रीतच्या घरी गेली. आज तिथे फक्त मात, कैलासनाथ, प्रीत आणि अनन्या असे 4 जणच होते. अनन्याने मांना नमस्कार केला आणि तिने माची परवानगी घेऊन बोलण्यास सुरुवात केली. कैलाश जी, आपने मेरे साथ शादी का मन बनाया है, ये बात पक्की है? अनन्या: अनन्या, तुम्ही माझ्याबरोबर मराठी बोलू शकता. आमच्याकडे मा सोडून सर्वांना मराठी बोलता येते. आणि हो, मला तुम्ही पाहताच आवडलात म्हणून तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे. नाथ: तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे? अनन्या: मला तुमची संपूर्ण माहिती प्रीत भाभीकडून कळली आहे. नाथ: तरी देखील तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असल्यास मला विचारा. म्हणजे तुम्हाला जर पुनर्विचार करायचा असेल तर करू शकता. अनन्या: मला तुमच्याबद्दल मिळालेली माहिती माझ्यासाठी पुरेशी आहे आणि आता माझा निर्णय पक्का आहे. नाथ: ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण मला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. अनन्या: नन्या, तुला जे काही बोलायचं आहे ते अगदी खुशाल बोल. कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट विचार. प्रीत: मध्ये मध्ये मा सर्व समजत असल्याप्रमाणे असं करत होत्या. अनन्याला थोडं बरं वाटलं, कारण ती एखाद्या पोक्त वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे सर्व गोष्टी एकटीच विचारत होती. ती थोडीशी खाकरली आणि पुन्हा विचारांची जुळवाजुळव करत बोलू लागली. हे पहा, मी वयाने लहान आहे, नुकतीच सज्ञान झालीये. माझं असख्य बहीण सोडली तर कोणीच नाहीये. त्यामुळे लग्नाचा कोणताही खर्च आमच्याकडून करता येणार नाही. अगदी दीदी जिजूंनी करायचं म्हटलं तरी मी ते करू देणार नाही. अनन्या एवढं बोलून उत्तरासाठी थांबली. नाथनी एकदा मा आणि नंतर प्रीतकडे पाहिलं. प्रीतने मा, नान, ते आन बोलणं हिंदीत सांगितलं. मानी हिंदीत उत्तर दिलं. मुलगी चांगली आहे ना? प्रीतची ओळखीची आणि मैत्रीण पण आहे. नाथला आवडलेली आहे. मग आम्हाला दुसरं काही नको. जो काही खर्च होईल तो आम्ही करू, पण लग्नाला तुझ्या दीदीची आणि जिजूंची संमती हवी. अनन्याने मान डोलवली आणि ती पुढे बोलू लागली. तुमची स्वतःची अशी काहीच मिळकत नाहीये असं मला वाटतं. मग आपला संसार कसा चालणार? अनन्या: मी घरच्या व्यवसायात मदत करतो, त्याचा काही हिस्सा मला मिळतो आणि मी स्वतःचा स्वतंत्रपणे व्यवसाय करायचा देखील प्लॅन करतोय, जो नक्कीच काही महिन्यात ताडीस जाईल. आपला दोघांचा संसार आणि हे घर सांभाळण्यासाठी लागणारा पैसा मी नक्कीच कमवू शकतो. नाथ: ते तुम्ही कराल असा मला विश्वास वाटतो. दुसरी गोष्ट अशी की आपलं लग्न झाल्यावर इतकी माणसं या घरात एकत्र राहणं खूप कठीण जाणार आहे. मला एकत्र राहण्याबद्दल नाहीच, पण नंतर येणाऱ्या एकंदर परिस्थितीचा विचार करता आपण स्वतःच्या घराचा काही विचार केला आहे का? कारण तो तुम्हालाच करावा लागणार.
बडे भैया आणि प्रीत हे इथे व्यवस्थित स्थिरावलेत आणि त्यांना त्रास देणे मला अजिबात आवडणार नाही. अनन्याच्या या अतिशय स्पष्ट बोलण्याने प्रीत आणि नाथने एकमेकांकडे पाहिले. प्रीतला खरोखरच अनन्याचा अभिमान वाटला. तिचे विचार अतिशय रोखठोक आणि परिस्थितीजन्य होते. नाही, तसा काहीच विचार केला नव्हता. खरं म्हणजे मी लग्नाचा देखील विचार केला नव्हता. तुम्हाला पाहिलं आणि तोच विचार डोक्यात राहिला. पण मी या विषयावर बडे भैयांशी बोलेन आणि पुढच्या गोष्टी ठरवता येतील. नाथ: ठीक आहे, मी माझ्या दीदीशी बोलेन व त्यानंतर तुम्ही माझ्या घरी रीतसर येऊन बोलणी करा. हे बोलताना मात्र अनन्याने गाल आरक्त झाले होते आणि ही गोष्ट प्रीतच्या देखील नजरेतून सुटली नाही. प्रीतने कैलासनाथकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून जात होता. अजून काही विचारायचे असेल तर मी थांबतो, नसेल तर तुम्ही भाभीशी बोलत बसा. नाथ: यावर अनन्या काही न बोलता लाजली. मात्र मग प्रीतच म्हणाली, कैलास, तू आता निघ आणि बाकीच्या तयारीला लाग. आम्हाला आता दोघींना बोलायचं आहे. आतापर्यंत आम्ही फक्त मैत्रिणी होतो, आता यापुढे आम्ही जावा होणार आहोत, समजलं? प्रीत: कैलासनाथ आनंदात निघून गेला. त्यानंतर त्या दोघी खूप वेळ गप्पा मारत होत्या. संध्याकाळ होता होता अनन्या माना नमस्कार करून आपल्या घरी गेली. तिकडून आल्यावर अनन्या सारखा विचार करत होती, आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर की चूक. तसं पाहिलं तर ती कैलासनाथच्या मनाने दिसायला अतिशय उजवी होती, पण का कोण जाणे, तिला आता स्वतःचा असं आपलं माणूस पाहिजे होतं. दीदीकडे राहणं तिला सारखं उपऱ्यासारखं जाणवत होतं. मोठ्या बाईचा तिरकस स्वभाव, दीदींचा आपल्यापुरतं वागणं, या सर्वांचा आता तिला मनस्वी कंटाळा आला होता. म्हणूनच की काय तिने प्रथम आणि स्वतःहून मागणी घालणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय लागलीच घेऊन टाकला. आता तिला या सर्व गोष्टी दीदीला सांगून तिची काय प्रतिक्रिया आहे हे पाहायचे होते. दुसऱ्या दिवशी दीदीचा फावला वेळ बघून अनन्याने सर्व घडलेल्या गोष्टी दीदीला सांगितल्या. दीदीने फक्त तो वेगळ्या धर्माचा असल्याबद्दल आक्षेप नोंदवला व त्यामुळे तुझं त्याच्या घरी कसं निभावणार याबद्दल अनन्याला विचारलं. पण अनन्या आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे दीदीने तिला जिजूंशी बोलून पुढील गोष्टी ठरवूया असं सांगितले. 5-6 दिवसांनी दीदीने अनन्याला सांगितले की कैलासनाथला येत्या रविवारी संध्याकाळी घरी बोलावले म्हणून सांग. तो निरोप तिने प्रीतला सांगितला. रविवारी कैलासनाथ, त्याचा मोठा भाऊ आणि प्रीत असे 3 जण अनन्याच्या घरी आले. अनन्याने सर्वांची ओळख करून दिली. दीदीने कैलासला पाहिल्याबरोबर नन्याच्या पसंतीचे खूप आश्चर्य वाटले आणि तिला रागही आला. तिने हळू जिजूंना आतमध्ये बोलावून घेतले आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर जिजू बाहेर येऊन बसले. औपचारिकता पूर्ण झाल्यावर जिजू बोलले, हे पहा, मुलगा मुलगी दोघं एकमेकांना ओळखतात व त्यांनीच हे लग्न ठरवलं आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर आमचं आता बोलण्यासारखं काहीच शिल्लक नाही. पण थोडा अनुभव गाठीशी आहे म्हणून विनंती वजा सांगतो की कैलासनाथांनी आपल्या राहण्याचा व्यवस्थित बंदोबस्त करावा. मग लग्नाचा मुहूर्त वगैरे ठरवता येईल. बाकी लग्न झाल्यानंतर सर्व एकत्र राहण्यास आमची किंवा आमच्या मुलीची हरकत नाही. पण पुढची तजवीज असावी व घोटाळा होऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी. जिजू: कैलासनाथांच्या मोठ्या भावाने त्याबद्दल आपली तजवीज चालू आहे असे सांगितले. पण जिजूंनी आपली बाजू ठामपणे लावून धरली व राहिला स्वतंत्र बंदोबस्त झाल्यानंतरच लग्नाची तारीख ठरवता येईल असं सांगितलं. हे ऐकल्यानंतर कैलास थोडा खट्टू झाला, पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. कैलासला आता अनन्याला पाहिल्याशिवाय भेटल्याशिवाय अजिबात राहवत नव्हते. त्यामुळे त्याने प्रीत करवी अनन्याला भेटण्यासाठी व फिरायला जाण्यासाठी निरोप पाठवला. अनन्याने ही गोष्ट दीदीला सांगितली. दीदीने दुसऱ्या दिवशी तिला सांगितले की आपण तुझा साखरपुडा लागलेच उरकून घेऊ, मग तुम्ही भेटू व फिरू शकता. म्हणजे आजूबाजूच्या लोकांना काही चर्चेचा विषय राहणार नाही. त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा समारंभ उरकून अनन्या व कैलास मध्ये मध्ये भेटू लागले. कैलास तिची खूप काळजी घेत असे व बोलता बोलता सुखी संसाराची स्वप्ने दाखवत असे. अनन्या त्याला घरातच कुठपर्यंत आले, नोकरीचं आणि धंद्याचं कसं काय चाललंय याबद्दल विचारत असे. शेवटी एकदा कैलासने त्याच्या वडिलांच्या व मोठ्या भावाच्या मदतीने ठाण्याच्या पुढे असणाऱ्या कळवा ठिकाणी एक 1 रूम किचन घर घेतलं आणि त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात त्या दोघांचं लग्न झालं. लग्न अगदी छोटेखानी समारंभात झालं. त्यानंतर कैलासच्या घरी पंजाबी पद्धतीनं स्वागत समारंभ झाला. त्यावेळी मात्र अनन्याची खूपच तारांबळ उडाली. सर्व वयस्कर माणसं त्यांच्या बोलीभाषेत बोलत होती व तिला देखील त्याच भाषेत काही प्रश्न विचारत होती. त्यावेळी प्रीत किंवा तिच्या सासूबाई मदतीला धावून येत होत्या. त्यांच्या पाहुणचाराच्या पद्धती, रीती सर्व काही सांभाळता सांभाळता अनन्याला अगदी नको जीव झाला.
तरी पण पतिसुखाच्या आणि संसाराच्या कल्पनेने अनन्या अतिशय आनंदित झाली होती. सुरुवातीचे काही दिवस व महिने खूप घाई गडबडीचे आनंदाचे गेले. नातेवाईकांच्या गाठीभेटी, लग्नानंतरचे रीतिरिवाज, पाहुणे रावळे, त्यांची उठबस, त्यांच्या पद्धती, जेवण खाणं शिकण्यात सुरुवातीचे 5-6 महिने कसे गेले ते कळलंच नाही. या दिवसांमध्ये प्रीतीची तिला सख्या बहिणीपेक्षा जास्त मदत झाली. एवढ्या दिवसांमध्ये तिला कैलास देखील खूप जपायचा व समजावून घ्यायचा. पण सर्वात तिला कुतूहल आणि आनंद वाटले ते कैलासच्या आईचं, म्हणजे तिच्या सासूबाईंचंच. त्या अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होत्या. त्या देखील अनन्याला खूप गोष्टी आपल्या मुलीप्रमाणे समजून सांगायच्या. विशेषतः त्यांच्या पद्धतीने सर्व प्रकारचं जेवण बनवायला त्यांनी अनन्याला शिकवलं. आणि तिला एक गोष्ट खटकणारी आढळली, ती म्हणजे कैलासनाथचे मित्रांमध्ये जास्त रमणे. जेव्हा जेव्हा विशिष्ट काम नसेल, दुपारी जेवण झाल्यावर, रात्री जेवण झाल्यावर कैलास तासनतास मित्रांबरोबर गप्पा मारत, विनोद करत, सिनेमांवर चर्चा करत बसत असे. याच दिवसात एक आनंदाची बातमी सगळ्यांना समजली. प्रीतला दिवस जाऊन आता 4 महिने होत होते. अनन्याला देखील खूप आनंद झाला, पण त्याचबरोबर ती सद्यस्थितीचा देखील विचार करू लागली. अगोदरच घर लहान, त्यात ही सर्व मिळून 5 मोठी माणसे, शिवाय दाटीवाटीने राहत होते. दिवसाचं काही विशेष जाणवायचं नाही, पण रात्री खूप त्रास व नवीन जोडप्याला तर जास्त मनस्ताप व्हायचा. मग अनन्याने पहिल्यांदा प्रीतशी सविस्तर चर्चा केली. नंतर ती त्याच दिवशी रात्री कैलासशी बोलली. तिच्या मते आता त्यांनी त्यांच्या नवीन घरी राहायला जायला पाहिजे, जेणेकरून प्रीतला व नवीन बाळाला या घरात त्रास होणार नाही. सुरुवातीला कैलासने खूप आडेवेडे घेतले व प्रश्न उपस्थित केले, पण त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनन्याने दिल्यामुळे त्याला काही पर्यायच उरला नाही. सरतेशेवटी ही गोष्ट मानच्या कानावर घालायची वेळ देखील अनन्यावरच आली. त्यानंतर पुढील महिन्यात चांगला दिवस पाहून कैलास व अनन्या आपल्या कळवा येथील नवीन घरी राहायला गेले. नवीन घराची घडी बसवण्यात सुरुवातीचे दिवस कसे गेले ते अनन्याला कळालेच नाही. त्यात कैलासचा हातभार नाम मात्र होता. बरेच वेळा तो सकाळी बाहेर निघे ते संध्याकाळी उशिरा घरी परते. या वेळेत अनन्याला सर्व घर अगदी खायला होते. ती केव्हा तरी आठवड्यातून 1-2 वेळा प्रीतला भेटून येत असे. त्या दरम्यान तिला कळाले की कैलास जास्त वेळ त्याच्या मित्रांबरोबर गप्पा टप्पा किंवा सिनेमे पाहण्यात घालवत असतो. हळूहळू तिला कैलासच्या स्वभावाचा अंदाज यायला लागला. तो अतिशय एककल्ले आणि स्वतःपुरता राहणारा मनुष्य होता. पुढील 4-5 महिन्यात अनन्याला या सर्व गोष्टींची पुरेपूर जाण झाली आणि याच दरम्यान केव्हा तरी घरात आनंदी आनंद झाला. प्रीतने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला. माना विशेष करून खूपच आनंद झाला. पुढील 3-4 महिने सर्व गडबडीत कसे गेले ते कळलेच नाही. या दिवसात अनन्याच्या देखील खूप फेऱ्या मुंबईला झाल्या. सर्व काही सुरळीत झाल्यावर पुन्हा अनन्याला एकटे एकटे वाटू लागलं. कैलास जो सकाळी बाहेर पडे तो रात्री 10-11ला पुन्हा घरी येत असे. अशा प्रकारे कसे तरी वर्ष सरले आणि एके दिवशी अनन्याला त्या गोड क्षणाची चाहूल लागली. अनन्याला पोटात ढवळल्यासारखं होऊ लागलं आणि कोरड्या ओकाऱ्या होऊ लागल्या. त्याच दिवशी रात्री तिने ही गोड बातमी नाथला सांगितली. नाथला देखील आनंद झाला. त्याने तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाऊ नये म्हणून सांगितलं. त्या क्षणी अनन्याचं मन खटू झालं. तिची अपेक्षा होती की नाथ देखील तिच्याबरोबर दवाखान्यात येईल म्हणून. दुसऱ्या दिवशी नाथ उठून मुंबईला निघून गेला आणि नंतर अनन्या सर्व घर आवरून जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन आली. आता तर तिच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. तिने ही गोड बातमी दुसऱ्या दिवशी माहेरी जाऊन सर्वात प्रथम प्रीतला सांगितली. ती देखील खूप आनंदी झाली. दोघी मैत्रिणी खूप खुश झाल्या. आता अनन्याला स्वतःबरोबर पोटात वाढणाऱ्या बाळाची देखील काळजी घ्यायची होती. रात्री नाथ आल्यानंतर जेवण खाण झाल्यावर तिने नाथला सरळ सांगून टाकलं, मी माझ्या बाळाला घेऊन अशा जागी राहणार नाही. इथे न चांगली शाळा, न खेळायला मैदान, ना चांगली वस्ती. आपण परत मुंबईला जाऊया. तिचा थोडा कणखर स्वर ऐकून नाथ हो बघूया, उद्यापासून सुरुवात करतो घर बघायला असं म्हणाला. आणि खरोखरच नाथ पुढील 15 दिवसात प्रीतच्या इमारती शेजारी म्हणजेच जुन्या ठिकाणी एक छोटेसे घर नक्की केले. दिवस महिने भरभर जाऊ लागले. प्रीत माझी तिचे जास्तीत जास्त लाड पुरवू लागली. अधेमध्ये दिदी देखील येऊन जात होती. दिदीने अनन्याचे नाव तिच्याच इस्पितळात दाखल केले आणि एके दिवशी भल्या पहाटे अनन्याला खूप वेदना होऊ लागल्या. नाथने प्रीतला बोलावून आणले आणि दोघांनी मिळून तिला इस्पितळात भरती केले. सकाळी 8च्या सुमारास एका गोंडस बाळाला अनन्याने जन्म दिला. प्रीतने ही बातमी बाहेर येऊन नाथला सांगितली. त्याला खूपच आनंद झाला. या दिवशी सर्व घर आनंदाने नाचले. इकडे अनन्या आपल्या युल्याच्या बाळाकडे टक लावून पाहत होती. झेलम तासाभरातच घरी आली. पाहते तर काय, मम्मी तशीच दारात उंबरठ्याला टेकून उभी आहे. अगं मम्मा, हे काय, तू अजून तशीच उभी आहेस? 1 तास उलटून गेला आणि मी परत आले सुद्धा.
अनन्या क्षणात भानावर आली. एका तासात तिच्या डोळ्यासमोरून मागील 45 वर्षांचा काळ उलगडून गेला होता. पुन्हा ती वर्तमान काळात आली आणि तिला उमगले की आता तिच्या झेलमचेही स्वतःचे असे आयुष्य सुरू होणार आणि ती आता पुन्हा राहणार एकटी. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईकही करा, हाईपही करा आणि कमेंटही करा आणि लाईकही करा. बाय.